नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत फार्मास्युटिकल लेजिस्लेशन्स इन इंडिया. फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडियाची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामध्ये ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. त्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. त्यानंतर फार्मास्युटिकल लेजिस्लेशन्स इन इंडियाचे ओरिजिन्स अँड नेचर काय आहेत, म्हणजे त्याची हिस्टरी काय आहे हे आपण यामध्ये आज बघणार आहोत. त्यानंतर ड्रग इन्क्वायरी कमिटी म्हणजे DEC कशाला म्हणतात, त्याचे काय काम आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडियाचे स्कोप्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे सुद्धा आपण यामध्ये आज बघणार आहोत. त्यानंतर हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी कशाला म्हणतात, मुदलियार कमिटी कशाला म्हणतात, त्याची काय कामं आहेत ते आपण बघणार आहोत. यानंतर शेवटचं हाती कमिटी म्हणजे काय, हाती कमिटीची नेमकी कामं काय आहेत ते सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच फार्मा कट्टा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपण बघणार आहोत ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय. It is the study of fundamental legal principles and is also science and philosophy of law. त्याच्यामुळे आपल्याला समजते की ज्युरिस्प्रुडन्स हे एक असे शास्त्र आहे की त्यामध्ये मूलभूत कायद्यांचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामध्ये कायद्यांचे विज्ञान, सायन्स अँड फिलॉसॉफी म्हणजे कायद्यांचे विज्ञान आणि तत्वज्ञान याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर बघूया फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स कशाला म्हणतात, तर इट इज द branch of pharmacy which deals with the knowledge of law relating to drugs and pharmaceuticals and about pharmacy professions. म्हणजेच फार्मास्युटिकल लेजिस्लेशन ही फार्मसीची एक अशी ब्रांच आहे जी औषधे आणि फार्मास्युटिकल संबंधी जे लॉ आहेत त्यांच्याबद्दल नॉलेज देते आणि फार्मसी कसा करावा, फार्मसी कशी करावी याच्यासुद्धा नॉलेज देते. यानंतर आपण बघूया फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इंडियाचे पर्पज काय आहेत, म्हणजे औषधांचे कायदे बनवण्याचा नेमका उद्देश काय आहे. इज टू इन्श्युअर दॅट द पेशंट रिसीव्ह ड्रग्स ऑफ रिक्वायर्ड क्वालिटी टेस्टेड अँड इव्हॅल्युएटेड फॉर सेफ्टी ॲज वेल ॲज इफिकेसी फॉर देअर इंटेंडेड यूज. म्हणजे पेशंट जी काही औषधी घेतोय ती रिक्वायर्ड क्वालिटीची आहेत का, ती टेस्टेड आहेत का आणि त्याची सेफ्टी साठी मूल्यमापन झालेले आहे का आणि त्यांच्या इच्छित वापरासाठी ते प्रभावी आहेत का याची खात्री होण्यासाठी हे कायदे बनवले आहेत. इट मीन्स फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इज असोसिएटेड विथ द हेल्थ ऑफ सोसायटी. म्हणजे याचा अर्थ काही फार्मास्युटिकल लेजिस्लेशन म्हणजे औषधांसाठी जे काही कायदे बनवले आहेत हे समाजाच्या आरोग्यासंबंधीच आहेत याची खात्री. यानंतर आपण बघूया फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इंडियाचे ओरिजिन्स अँड नेचर्स म्हणजेच हिस्टरी. त्यामध्ये सुरुवातीला ॲट फर्स्ट टाइम्स इन इंडिया अ केमिस्ट शॉप वॉज ओपन अबाउट 1811 बाय M.R. बाथगेट हू केम्स टू इंडिया विथ ईस्ट इंडिया कंपनी इन कॅलकत्ता. म्हणजेच भारतात प्रथमच 1811 M.R. बाथगेट यांनी केमिस्टचे शॉप उघडले होते जे कलकत्ता येथे ईस्ट इंडिया कंपनीसोबत भारतात आले होते. त्यानंतर द मॅन्युफॅक्चर ऑफ मॉडर्न ड्रग्स इन इंडिया वॉज स्टार्टेड ॲट द एंड ऑफ 19th सेंचुरी. म्हणजे भारतात आधुनिक औषधांची निर्मिती ही 19व्या शतकाच्या शेवटी सुरू झाली होती. ॲट दॅट टाइम ड्रग्स वेअर मोस्टली एक्सपोर्टेड इन क्रूड फॉर्म अँड इम्पोर्टेड इन द फिनिश फॉर्म्स. म्हणजे त्यावेळी ड्रगची निर्यात ही जास्त प्रमाणात क्रूड फॉर्ममध्ये म्हणजे कच्च्या स्वरूपात होत असे. त्यामुळे क्रूड फॉर्ममध्ये म्हणजे कच्च्या स्वरूपामध्येच तयार स्वरूपातच आयात केले जात होते. नंतर आहे there were no controls on the drugs and therefore anything under the name of the drug could be made, sold or imported. म्हणजे औषधावर त्यावेळी कोणतेही नियंत्रण नव्हते आणि त्यामुळे औषधांच्या नावाखाली काहीही बनवले, विकले किंवा आयात केले जाऊ शकत होते. As there was no restrictions on the import of the drug and also quality of the drugs, many adulterated and spurious drugs have got entry in India. म्हणजेच याचा अर्थ असा की औषधाच्या आयातीवर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे औषध आणि औषधांचा दर्जा हे अनेक भेसळयुक्त आणि बनावट औषधाला भारतात प्रवेश मिळाला होता. त्यानंतर टू दॅट इफेक्ट सर हरुण झाफर मूव अ रिझॉल्युशन्स ऑन 9th March 1927.
in the Council of State, recommending the Government Generals to take the immediate steps to control the quality and standards of drug. म्हणजे त्या दृष्टीने सर हरुण झाफर यांनी 9 मार्च 1927 रोजी राज्य परिषदेमध्ये एक ठराव मांडला होता, ज्यामध्ये औषधांचा दर्जा आणि दर्जा नियंत्रित करण्यासाठी सरकार जनरलला त्वरित पावले या संदर्भात उचलण्यासाठी सरकारला त्यांनी शिफारस केली होती. According, Council of States adopted resolutions and recommended to the government to take such steps as may be necessary so as to control quality of drugs. त्यानुसार राज्य परिषदेने ठराव मंजूर केला आणि औषधांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची सरकारला सुद्धा शिफारस केली. त्यानंतर आहे की ॲज पर रिकमेंडेशन्स इम्पोर्ट ड्रग बिल वॉज इंट्रोड्यूस इन 1937 इन लेजिस्लेशन असेंब्ली टू कंट्रोल द इम्पोर्ट ऑफ ड्रग. म्हणजेच औषधांच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1937 मध्ये केलेल्या शिफारसीनुसार आयात औषधांचं जे हे बिल आहे हे विधानसभेत मांडण्यात आलं होतं. त्यानंतर दिस बिल डिड नॉट कंटेन एनी प्रोव्हिजन्स अबाउट द मॅन्युफॅक्चर, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ ड्रग्स. या बिलामध्ये औषधांची निर्मिती, विक्री आणि वितरण याबाबत कोणतीही तरतूद केलेली नव्हती. The drug bill was introduced in 1940 in Legislation Assembly and Drugs and Cosmetic Act 1940 came into force. म्हणजे औषधांचं बिल हे 1940 मध्ये सादर केले गेलं. कायदे असेंब्ली आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 हा लागू झाला. मित्रांनो, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 DNC ॲक्ट म्हणतो आपण त्याला, हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्समधला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा ॲक्ट आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण DNC ॲक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ. प्रेझेंटली ड्रग ॲक्ट 1940 कव्हर्स द ऑल प्रोव्हिजन रिलेटेड टू ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी ड्रग्स. म्हणजे सध्या औषध कायदा 1940 मध्ये औषध आणि सौंदर्य प्रसाधने, ड्रग अँड कॉस्मेटिक, आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी औषधांच्या संबंधित सर्व तरतुदींचा समावेश आहे. यानंतर आपण बघूया ड्रग इन्क्वायरी कमिटी DEC म्हणजे औषध चौकशी समिती. द कमिटी रिकमेंडेड द फॉर्मेशन ऑफ सेंट्रल फार्मसी काउन्सिल्स अँड द प्रोव्हिजनल स्टेट फार्मसी काउन्सिल्स विच वुड लुक आफ्टर द एज्युकेशन्स अँड ट्रेनिंग ऑफ प्रोफेशनल्स. This council will maintain the register containing the names and addresses of the registered pharmacists. म्हणजे समितीने सेंट्रल फार्मसी काउन्सिल्स आणि प्रांतीय म्हणजे राज्यातील फार्मसी काउन्सिल स्थापन करण्याची शिफारस केली. म्हणजे जी समिती व्यावसायिकांचे शिक्षण आणि प्रशिक्षण पाहतील. या काउन्सिल नोंदणीकृत औषध निर्माते आहेत, त्यांचे नावे आणि पत्ता, त्यांचे ॲड्रेस असलेले रजिस्टर सांभाळतील. हे काम त्यांनी त्या कमिटीला दिलं होतं. त्यानंतर सेकंड आहे इन द रिकमेंडेशन द ड्रग इन्क्वायरी कमिटी सजेस्टेड द क्रिएशन ऑफ द ड्रग कंट्रोल मशिनरी डिपार्टमेंट्स ॲट द सेंटर विथ द ब्रांच इन ऑल द स्टेट्स. म्हणजे याचा अर्थ असा की शिफारसीमध्ये औषध चौकशी समितीची निर्मिती सुचवली होती. औषध नियंत्रण यंत्रणाचे जे विभाग आहेत हे केंद्रातील सर्व राज्यांमध्ये शाखांसह त्यांनी सुरू केले होते. त्यानंतर थर्ड वन आहे द कमिटी ऑल्सो रिकमेंडेड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ a well-equipped central drug laboratory (CDL) with the competent staff and experts for an efficient and speedy working of drug control department. It was also suggested that the small laboratories would work under the guidance of central drug laboratory. म्हणजेच समितीने औषध नियंत्रण विभागाच्या कार्यक्षम आणि जलद कार्यासाठी सक्षम कर्मचारी आणि तज्ज्ञांसह सुसज्ज असे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी CDLs म्हणजे केंद्रीय औषध प्रयोगशाळा स्थापन करण्याची देखील शिफारस केली होती. केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या मार्गदर्शनाखाली छोट्या प्रयोगशाळा काम करते असे सांगण्यात आले होते. यानंतर आपण बघूया की फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इंडियाचे जे स्कोप आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण सविस्तर बघूया. Passing Drugs Act in 1940 for regulating the import, manufacture, distributions and sale of drugs. The drug rules were framed in 1945 to give effect to the provisions of the act. म्हणजेच
उत्पादन, वितरण आणि नियमन करण्यासाठी 1940मध्ये औषध कायदा पारित करणे, औषधांची विक्री कायद्यातील तरतुदी लागू करण्यासाठी 1945मध्ये ड्रग नियम हे तयार करण्यात आले होते. In 1948, Pharmacy Act framed regulations for prescribing minimum educational qualifications for the professions and practice of pharmacy. म्हणजेच 1948मध्ये फार्मसी कायद्याने किमान शैक्षणिक 2 वर्ष निर्धारित करण्यासाठी नियम तयार करणे आणि फार्मसीच्या व्यवसायासाठी आणि सरावासाठी पात्रता करणे. गव्हर्नमेंट ड्रग टेस्टिंग लॅबोरेटरीज वेअर सेटअप बोथ इन स्टेट अँड सेंट्रल लेव्हल. राज्य आणि केंद्र स्तरावर शासकीय औषध चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. एस्टॅब्लिशमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट ॲडव्हायझरी बोर्ड सच ॲज द ड्रग टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड म्हणजे DTAB म्हणतो आपण त्याला, आणि ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी म्हणजे DCC म्हणजे औषध तांत्रिक सल्लागार सारख्या सरकारी सल्लागार मंडळाची स्थापना म्हणजे ड्रग टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड आणि औषध सल्लागार समिती म्हणजे ड्रग कन्सल्टेटिव्ह कमिटी. ड्रग्स अँड मेडिसिन्स ऑफ इंडिजिनियस सिस्टीम्स ऑफ मेडिसिन्स हॅव बीन बॉट अंडर द कंट्रोल ऑफ DNC ॲक्ट 1940. म्हणजे स्वदेशी पद्धतीची जी औषधे आहेत आणि औषधे आणि जी अंतर्गत आणलेली आहेत औषधे आणि जी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार 1940चे नियंत्रण करते. रजिस्ट्रेशन ऑफ ऑल द ड्रग्स अँड फॉर्म्युलेशन दॅट आर सोल्ड इन इंडिया म्हणजे भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व औषधांची आणि फॉर्म्युलेशनची नोंदणी करणे. त्यानंतर ऑफिशियल इंडियन फार्माकोपिया वॉज डेव्हलप म्हणजे अधिकृत भारतीय फार्माकोपिया हा विकसित केला गेला. शेवटचं स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह असं आहे की द ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट इन 1954, Medicinal and Toilet Preparation Act in 1955 and Narcotic Drugs and Psychotropic Substance NDPS Act in the year of 1985 were implemented. म्हणजे 1954मध्ये ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, 1955मध्ये मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट आणि 1985मध्ये नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स म्हणजे अंमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक सबस्टन्स NDPS म्हणतो आपण, हे कायदे तयार करण्यात आले होते. त्यानंतर आपण बघूया की हेल्थ सर्व्हे अँड डेव्हलपमेंट कमिटी. दिस कमिटी वॉज सेट अप बाय इंडियन गव्हर्नमेंट ऑन ऑक्टोबर 1943 अंडर द चेअरमॅनशिप ऑफ सर जोसेफ भोरे टू मेक अ सर्वे ऑफ एक्झिस्टिंग पोझिशन इन रिस्पेक्ट ऑफ healthcare delivery organizations in India and to make recommendations for future development. म्हणजे ही समिती भारत सरकारने ऑक्टोबर 1943 रोजी सर जोसेफ बोरे यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील आरोग्य सेवा वितरण संस्थेच्या विद्यमान स्थितीचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि भविष्यासाठी शिफारसी करण्यासाठी ही स्थापन केली होती. त्यानंतर आपण बघूया की द फॉलोइंग रिकमेंडेशन्स वेअर मेड म्हणजे या समितीने कोणकोणत्या शिफारसी केल्या होत्या, त्यांच्या कोणकोणत्या शिफारसी होत्या हे आपण बघूया. फर्स्ट आहे द अँड ऑल इंडिया फार्मास्युटिकल काउन्सिल्स अँड प्रोव्हिजनल फार्मास्युटिकल काउन्सिल वॉज इस्टॅब्लिश इन ऑर्डर टू रिप्रेझेंट द फार्मास्युटिकल ट्रेड, एज्युकेशन अँड अदर फार्मास्युटिकल इंटरेस्ट. म्हणजे अखिल भारतीय फार्मास्युटिकल काउन्सिल्स अँड प्रोव्हिजनल फार्मास्युटिकल्स म्हणजे व्यापार, शिक्षण आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी याची स्थापना केली होती. त्यानंतर आहे की इनॅक्टमेंट ऑफ लेजिस्लेशन्स डिझाईन टू प्रोटेक्ट द पब्लिक फ्रॉम इनकम्पिटन्स टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ क्वालिफाईड फार्मासिस्ट अँड टू रेज द प्रोफेशनल स्टँडर्ड्स ऑफ फार्मासिस्ट इंगेज इन द हँडलिंग ऑफ ड्रग. म्हणजे जनतेने अक्षमतेपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी, पात्र फार्मसिस्टच्या हिताचं रक्षण करणे आणि व्यावसायिक वाढवण्यासाठी त्यांनी शिफारसी केली होती. त्यानंतर थर्ड आहे स्ट्रिंगनेंट रूल्स वेअर फ्रेम टू कंट्रोल द प्रोफेशन्स अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी. म्हणजे फार्मसी व्यवसाय आणि प्रॅक्टिस नियंत्रण करण्यासाठी त्यांनी कठोर नियम तयार करण्यात आले होते. स्टार्टिंग ऑफ रिव्हाइज कोर्स ऑफ स्टडी फॉर्स म्हणजे यासाठी म्हणजे अभ्यासाचे सुधारित अभ्यासक्रम सुरू करणे. त्यांनी पहिला आहे लायसन्सिव्ह फार्मसिस्ट म्हणजे परवानाधारक फार्मसिस्ट.
ग्रॅज्युएट फार्मसिस्ट म्हणजे पदवीधर फार्मसिस्ट आणि फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजिस्ट. सेटिंग अप ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीज म्हणजे केंद्रीय औषध प्रयोगशाळेची स्थापना केली. रिजिड इन्फोर्समेंट ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 थ्रू आउट द कंट्री म्हणजे संपूर्ण देशात औषधे आणि सौंदर्य प्रसाधने ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940ची कठोर अंमलबजावणी सुद्धा केली. यानंतर आपण बघणार आहोत मुदलियार कमिटी म्हणजे काय, मुदलियार कमिटीची काय कामं आहेत आणि ती केव्हापासून सुरू झाली वगैरे हे सर्व माहिती आपण मुदलियार कमिटीची बघणार आहोत. दिस कमिटी वॉज अपॉइंटेड इन जून 1959 अंडर द चेअरमॅनशिप ऑफ डॉक्टर ए लक्ष्मण स्वामी मुदलियार and this committee was also known as Health Survey and Planning Committee which recommended the inclusion of indigenous systems of medicines. म्हणजे ही समिती जून 1959 रोजी डॉक्टर ए लक्ष्मणस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. ही समिती आरोग्य सर्वेक्षण आणि नियोजन समिती म्हणून सुद्धा ओळखली जाते. अंडर द सुपरविजन्स ऑफ द ड्रग ॲक्ट बेस्ड ऑन द रिकमेंडेशन्स ड्रग प्रिपेअर्स according to indigenous systems of medicine were brought within the purview of DNC Act 1940. The committee submitted its reports of the recommendations in 1961. म्हणजे ज्याने औषधीचे कायद्याच्या ज्या देखरेखीखाली स्वदेशी औषध किंवा पद्धतींचा समावेश करण्याची शिफारस सुद्धा केली होती. त्यांच्या शिफारसीच्या आधारे स्वदेशी औषध पद्धतीनुसार तयार केलेली औषध आणि सौंदर्य प्रसाधने म्हणजे DNC ॲक्ट 1940च्या कक्षेत आणली गेली. या समितीने 1961 मध्ये आपल्या शिफारसींचा अहवाल सुद्धा सादर केला होता. यानंतर आपण बघणार आहोत की हाती कमिटीची सुरुवात केव्हापासून झाली. फार्मास्युटिकल लेजिस्लेशन्समध्ये हाती कमिटी हे खूप महत्त्वाची कमिटी आहे. दिस कमिटी वॉज सेट अप अंडर द चेअरमॅनशिप ऑफ जयसुखलाल हाती टू इम्प्लिमेंट स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्री इन इंडिया. म्हणजे भारतातील औषध उद्योगाच्या विकासासाठी विशेष तरतुदी लागू करण्यासाठी जयसुखलाल हाती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. द रिपोर्ट ऑफ दिस कमिटी कव्हर्स ऑल अस्पेक्ट्स रँकिंग फॉर लायसन्सिंग, प्राइस कंट्रोल, इम्पोर्ट्स, द रोल ऑफ द फॉरेन सेक्टर, क्वालिटी कंट्रोल एक्स्ट्रा. म्हणजे या समितीच्या अहवालात परवाना, किंमत नियंत्रण, आयात, परदेशी क्षेत्राची भूमिका, गुणवत्ता नियंत्रण इत्यादी सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इंडियाची संपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर यापुढील व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा संपूर्ण सब्जेक्ट क्लिअर करणार आहोत. त्याचे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, पॉयझन ॲक्ट वगैरे सर्व ॲक्ट आपण सविस्तर बघणार आहोत. धन्यवाद.